नमस्कार मित्रांनो. तर आज नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी कुठलीही रेसिपी घेऊन आलेली नाही आहे. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आणि माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा एक अविस्मरणीय अनुभव, माझा कोकण ट्रिपचा सुंदर आठवणी. या प्रवासात अनुभवलेले काही सुंदर क्षण, झालेल्या गमती-जमती, पाहिलेला निसर्ग आणि मनात कायमच्या घर करून राहिलेल्या अनेक गोड आठवणी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. चला तर मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही या सुंदर प्रवासाचा एक छोटासा अनुभव घ्या. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि अरबी समुद्राच्या निळाशार लाटांनी सजलेला महाराष्ट्राचा निसर्गरम्य किनारा म्हणजे आपला लाडका कोकण. कोकण हे नाव जरी कानावर पडलं ना, तरी डोळ्यासमोर उभं राहतं ते हिरवगार डोंगराचं सौंदर्य, अथांग समुद्र, नारळ आणि सुपारीच्या उंचच उंच रांगा, आंब्याच्या बागा, कौलारू घरं आणि माणुसकीने भरलेली गावं. आजच्या या प्रवासात आपण कोकणाच्या निसर्ग संपदेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा आणि खाद्य परंपरेचा एक सुंदर अनुभव घेणार आहोत. चला तर सुरू करूया आपल्या कोकण भ्रमंतीची ही अविस्मरणीय सफर. तर प्रवासाची सुरुवात होते ती सह्याद्रीच्या वळणावळणाच्या घाटातून. जसं जसं आपण घाट उतरू लागतो तसं तसं वातावरण बदलत जातं. थंडगार वारा, हिरव्यागार दऱ्या, धुक्याने झाकलेले डोंगर आणि अधूनमधून येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट प्रत्येक क्षण मनाला नवसंजीवनी देतो. घाट संपतो आणि आपलं स्वागत करतो कोकणाचा लाल मातीचा सुगंध. दोन्ही बाजूंना नारळ, सुपारी, काजू आणि फणसाच्या बागा, शांत निवांत आणि प्रदूषणमुक्त वातावरण. जणू वेळच इथे थांबून गेलेली आहे. कोकणातलं प्रत्येक गाव वेगळं आहे. प्रत्येक गावाची स्वतःची एक ओळख, स्वतःची संस्कृती आणि स्वतःची परंपरा आहे. इथली माणसं साधी, प्रेमळ आणि अतिशय पाहुणचार करणारी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि मनातील आपुलकी हा कोकणाचा खरा ठेवा आहे. खरं सांगायचं तर मी कोकणाच्या प्रेमात पडली. कोकण म्हटलं की सर्वप्रथम आठवतो तो समुद्र, अथांग, शांत आणि मनाला भुरळ घालणारा. सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये चमकणारा लाटा असो किंवा संध्याकाळी समुद्रात मावळणारा सूर्य, प्रत्येक दृश्य एखाद्या चित्रकाराने रंगवलेल्या चित्रासारखं वाटतं. समुद्रकिनाऱ्यावर चालताना पायाखाली जाणवणारी मऊ वाळू, लाटांचा मधुर आवाज आणि चेहऱ्यावर येणारा तो खारट वारा, हा अनुभव शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. कोकणाला अनेक मंदिरांचे वरदान लाभलेले आहे. त्यातलेच एक आहे रत्नागिरी येथील गणपतीपुळेचं मंदिर. गणपतीपुळे हे कोकणातील एक प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र आहे. येथे श्री गणपतींची स्वयंभू मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ही मूर्ती सुमारे 400 वर्षाहून अधिक जुनी असल्याचे मानले जाते. मंदिराची रचना साधी आणि सुंदर असून ते अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. मंदिराभोवती असलेल्या डोंगराला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. ही प्रदक्षिणा साधारणतः 1 किलोमीटर लांबीची आहे. मंदिरासोबतच येथील गणपतीपुळे समुद्रकिनारा, नारळ सुपारीच्या बागा आणि कोकणातील निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. त्यामुळे धार्मिक दर्शनासोबतच निसर्गाचा आनंद घेण्यासाठीही गणपतीपुळे हे लोकप्रिय ठिकाण मानले जाते. कोकणातील खाद्यसंस्कृती सुद्धा भारी आहे. त्यातलं आम्ही ट्राय केलेला पदार्थ म्हणजे कोंबडी वडे आणि काजू कोरमा यांचं कॉम्बिनेशन. कोंबडी वडे हा कोकणातील लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. तांदूळ, डाळी आणि मसाल्यांपासून तयार केलेला हा पदार्थ अगदी चविष्ट वाटतो. कोकणातील घरगुती जेवण आणि सण समारंभामध्ये या पदार्थाला विशेष स्थान आहे. त्यानंतर आम्ही कोकणातील अस्सल समुद्री खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. ताज्या चिंबोरीचे कुरकुरीत पकोडे, झिंगे, सुरमई, पापलेट यासारख्या पदार्थांची चव चाखली. कोकणी मसाल्यांचा तडका आणि ताज्या समुद्री पदार्थांची लज्जत यामुळे या जेवणाची चव आणखीनच खुलली. समुद्राची ताजगी आणि कोकणचा अस्सल चवीचा हा संगम आमच्या खाद्यभ्रमंतीतील एक अविस्मरणीय अनुभव ठरला. एवढं तर मी नक्की सांगू शकते.
त्यानंतर आम्ही मनसोक्त आस्वाद घेतला सोलकडीचा, थंडगार कोकम सरबताचा आणि मौसूद उकडीच्या मोदकाचा. नंतर आम्ही चाखलेला पदार्थ म्हणजे गरमागरम आणि अगदी झणझणीत अशी मिसळपाव. मला सांगताना सुद्धा खाण्याची इच्छा होते, इतका टेस्टी होता. कोकण म्हटलं की मनात येतो अथांग असा निळाशार समुद्र. याच निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे प्राचीन कोकम म्युझियम. इथे येताना फक्त एक ठिकाण पाहायला मिळत नाही, तर निसर्ग आणि माणूस यांचं सुंदर नातं अनुभवायला मिळतं. आजूबाजूला पसरलेली हिरवाई, नारळ पोफळीची झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि कोकणची शांत प्रसन्न हवा मनाला काही क्षणांसाठी अगदी वेगळ्याच जगात घेऊन जात. लाल मातीच्या वाटेने पुढे जाताना जुन्या कोकणी घराचं दर्शन होतं आणि असं वाटतं जणू आपण काळाच्या प्रवासात मागे आलो. इथला प्रत्येक कोपरा निसर्गाशी जोडलेला आहे, मातीशी जोडलेला आहे आणि आपल्या मुळांशी आठवण करून देणारा आहे. शहराच्या धावपळीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण अनुभवायचे असतील तर प्राचीन कोकण नक्कीच मनाला भावतं. कारण कोकण फक्त पाहायचं नसतं, कोकण अनुभवायचं असतं. त्याची हवा अनुभवायची असते, त्याची माती अनुभवायची असते आणि त्याच्या निसर्गात स्वतःला हरवून जायचं असतं. हा आहे प्राचीन कोकण, जिथे इतिहास भेटतो निसर्गाला आणि निसर्ग भेटतो आपल्या मातीच्या संस्कृतीला. त्यानंतर आमचा प्रवास वळला कोकणाच्या त्या निळाशार समुद्रकिनाऱ्यांकडे. डोंगरदऱ्या आणि हिरवाई मागे सोडून आता वेळ होती कोकणाच्या शांत, निवांत आणि मनमोहक बीचेस अनुभवायची. खारट समुद्राची हवा, लाटांचा आवाज, नारळाच्या झाडांची सळसळ आणि समोर पसरलेला अथांग निळाशार समुद्र प्रत्येक क्षण अगदी खास वाटत होता. प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला होता आणि आम्ही अक्षरशः कोकणाच्या या समुद्रकिनाऱ्याच्या प्रेमात पडलो. समुद्राच्या त्या निवांत वाळूतून चालताना मन अगदी हरवून गेलं होतं आणि अथांग समुद्रातल्या त्या जीवांशी हितगुज करताना जणू निसर्गाशीच माझं एक अनोखं नातं जुळून आलं होतं. त्यानंतर आमची ट्रिप रत्नागिरीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाणांकडे वळली. सर्वप्रथम आम्ही पतितपावन मंदिराला भेट दिली. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट देऊन त्यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेतली. पुढे आम्ही थिबा पॅलेस पाहिला. त्यानंतर रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांचे आणि निसर्गाचे सुंदर दृश्य अनुभवत रत्नदुर्ग किल्ल्याला भेट दिली. रत्नदुर्ग किल्ला हा रत्नागिरीतील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला समुद्राच्या 3 बाजूंनी वेढलेला असून घोड्याच्या नालासारखा आकाराचा दिसतो. किल्ल्याला भगवती किल्ला असेही म्हटले जाते, कारण किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावरून अरबी समुद्राचे आणि रत्नागिरीच्या किनारपट्टीचे अतिशय सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं. किल्ल्याच्या तटबंदीवरून चालताना इतिहासाची अनुभूती येते. या ऐतिहासिक वातावरणात साकारलेली शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीची आणि शौर्याची आठवण करून देते. येथील ऐतिहासिक शिल्पे, किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि मराठा आरमाराचे दर्शन आपल्याला शिवकालीन इतिहासाच्या जवळ घेऊन जाते. जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी साकारलेली ही शिवसृष्टी आज रत्नागिरीच्या ऐतिहासिक पर्यटनातील एक महत्त्वाचे आकर्षण बनली आहे. आणि अशा प्रकारे आमची कोकण ट्रिप पूर्ण झाली. काही प्रवास फक्त ठिकाणं पाहण्यासाठी नसतात, तर ते आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणी तयार करण्यासाठी असतात. आणि आमची ही कोकण ट्रिपही अशीच एक सुंदर आठवण बनून राहील. पुन्हा भेटूया कोकण.